सोलापूरला मिळाली पहिली महिला खासदार, भाजपच्या राम सातपुतेंचा दारुण पराभव। सोलापूर लोकसभा मतदारसंघाला पहिल्या महिला उमेदवार मिळाल्या आहेत। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी जवळपास 75,000 मतांनी विजय मिळवलाय। भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा दारुण पराभव झालाय। 1951 पासून एकदाही सोलापुरात महिला खासदार जिंकून आल्या नव्हत्या। हा इतिहास आज मोडला गेला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांना 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता। 2024 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता, तर 2004 साली प्रणिती शिंदेंच्या आई उज्ज्वला शिंदेंचा पराभव झाला होता। आता प्रणिती शिंदे यांनी भाजपचा पराभव करत वडिलांचा पराभवाचा वचपा काढला आहे। 1951 पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही महिला खासदार नव्हती। सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे 14 वेळा खासदार झाले होते, पण त्यामध्ये एकही महिला खासदार नव्हत्या। पण 2024च्या निवडणुकीत सोलापूरकरांनी प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत इतिहास रचलाय। आमदार प्रणिती शिंदेंनी जाईजुई विचार मंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली। त्यानंतर 2009 साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव देखील आमदार प्रणिती शिंदेंनी केला। 2014-2019च्या मोदी लाटेत जिथे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा निभाव लागला नाही, त्याही वेळी आमदार प्रणिती शिंदेंनी विजयश्री खेचून आणला। हा सोलापूरकरांचा विजय आहे। जनतेने विश्वास ठेवून मोठी संधी दिली आहे। मी लोकसभेत जाऊन सोलापूरकरांचे प्रश्न मांडण्यासाठी आतुर आहे। सोलापूरच्या जनतेने भाजपला धडा शिकवला, असे प्रणिती शिंदे यांनी म्हणाल्या।